धमकी प्रकरण अजित पवारांना भोवणार का असा प्रश्न निर्माण झालाय। बीडपेक्षाही कुर्डूमध्ये मुरुम माफियांची मोठी दहशत असल्याचा दावा माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय। तसंच अजित पवारांनी प्रोटोकॉल मोडून नेत्याशी कॉन्फरन्सवर बोलत महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा गौप्यस्फोट मोहिते पाटलांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालत कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। कुर्डूमध्ये मुरुम उपसा कारवाईवेळी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यानं थेट अजितदादांना फोन जोडून देत त्यांना पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना बोलण्यास दिलं होतं। यावेळी अजित पवारांनी या महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला। संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता, त्याने कॉन्फरन्स करून अजितदादांना फोनवर घेतला। त्यानं काही डायरेक्ट अजितदादांना फोन लावला नव्हता। जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली। तर मुरुम उपसा माफियांना सोडणार नाही असं म्हणत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सरकार अंजना कृष्णांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिलेत। माझी भूमिका ठाम आहे, ना वाळू ना मुरुम कुठल्याही पद्धतीची तस्करी करू दिली जाणार नाही आणि त्या अनुषंगानं जो कोणी करेल त्याच्यावर कारवाई होईल। कितीही मोठा असला कुणी असला तर त्याला सोडलं जाणार नाही आणि आम्हीच नाही, आमच्या शासनातलं कुणी त्याचं समर्थन करणार नाही याची खात्री मला आहे।